हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. आणि आपला हा व्लॉग आहे मकर संक्रांतीच्या दिवशीचा. आता तुम्हीच विचार करा, मकर संक्रांत झाली बुधवारी, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आजचा रविवार, असे म्हणजे 4-5 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. आणि मी तुमच्यासोबत तो आता शेअर करते. असो कधी का असेना, 4-5 दिवसांनी का असो पण माझा हा व्हिडिओ संक्रांतीचा आहे ना, म्हणून मी तुम्हाला आजच संक्रांतीच्या शुभेच्छा देते. माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. कसे साजरे झाले तुमचे या वर्षातील पहिले सण भोगी, संक्रांत, किंक्रांत मला कमेंट करून नक्कीच कळवा. तसे तर मी आहे ना भोगीचा पण व्हिडिओ म्हणजे आपला व्हिडिओ शूट केलेला, पण मी विचार केला की आज भोगीचा व्हिडिओ शेअर केला ना तर मग 2-3 दिवसांनी अजून म्हणजे आपला हा संक्रांतीचा व्हिडिओ लांब होईल, म्हणून म्हटलं भोगीचा राहूनच दिला आणि हा संक्रांतीचाच व्हिडिओ एडिट करून अपलोड केला. असं तर इथं माझी आहे ना सकाळचं काव्य संक्रांत होती ना, तरी पण काव्याला सुट्टी नव्हती शाळेला. जियांशा स्कूलला सुट्टी होती, तशी इंग्लिश स्कूलला आणि मराठी स्कूलला सुट्ट्या होत्या, पण हायस्कूलला म्हणजे काव्याला सुट्टी नव्हती. मग ती गेलेली शाळेत, तिच्यासाठी टिफिन वगैरे सर्व बनवून मी म्हणजे रेडी करून ती शाळेत पण गेलेली. आणि मी तर तिळगुळ बनवायला 10:30 वाजता घेतलेलं. सर्व माझं आवरून झाल्यानंतर फक्त लादी पुसायची बाकी होती, म्हणून म्हटलं पहिल्यांदा तिळगुळच बनवून घेईन आणि मग त्यानंतर लादी वगैरे पुसून. तसं तर आहे ना मी दरवर्षी भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी तिळगुळ बनवते, पण यावेळेस ना माझी म्हणजे यंदा आहे ना 4-5 वर्षापूर्वी माझी भरपूर कंबर दुखायची, पण आता ती जरा कमी पडलेला फरक, म्हणजे जरा दवाखाने केलेले ना त्याच्यामुळं जरा फरक पडलेला. पण आता ही 4-5 वर्षानंतर ना परत माझी कंबर इतकी दुखते ना, तेव्हा मागे सांगितलेले की म्हणजे कमरेच्या हाडाला सूज आहे आतून. त्यावेळी त्याच्यावर उपचार केलेले ना तेव्हा ते बरं झालेलं, पण आता आहे ना म्हणजे थंडीमुळं पण मला तर वाटतं थंडीमुळं पण तसं होत असेल. आता 2-3 वर्ष ना इतकी थंडी पण काही जाणवत नव्हती, यंदाची थंडी जास्त आहे ना त्याच्यामुळे माझी कंबर आहे ना आता म्हणजे पहिले तशी दुखायची ना तशीच दुखतं. आणि माझा भोगीच्या दिवशी विचार पण होता की तिळगुळ म्हणजे यंदा तिळगुळ करेन मी म्हणजे भोगीच्या दिवशी, पण कधी नाही केलेली ती बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजीची भोगीला करतात ना, आमच्याकडे नाहीत का करीत काही, म्हणजे पद्धतच नाही आमच्या इकडे ती. तरी पण मी म्हणजे असाच विचार केला की यंदा बनवू. त्याचा व्हिडिओ पण मी तसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, मी व्हिडिओ पण शूट केलेला बाजरीच्या भाकरीचा आणि मिक्स भाजीचा. पण म्हटलं मग हा जर शेअर केला तर मग तसं आता मी संक्रांतीचा अजून 2-3 दिवसावर गेला असता, म्हणून म्हटलं तो मी तसाच स्किप केला, म्हणजे तसाच ठेवून दिला तो व्हिडिओ मोबाईलमध्ये. आमच्याकडे ना तांदळाच्याच भाकरी बनवतात आणि ती पण पिठाची उकड काढून, पण काही ठिकाणी ना डायरेक्ट म्हणजे गरम पाण्याने पीठ मळून मग त्याच्या भाकरी अशा सुक्या पिठाने थापून करतात, पण आमच्या इकडं पीठ उकडवून करतात ना. आणि बाजरीच्या भाकरीचा पण मी तसंच करायला बघत होते, पण मला काय ते काय जमलं नाही, म्हणून मग मी गरम पाणी घेऊन पीठ मळून मग तशाच भाकरी बनवून घेतलेल्या, पण झालेल्या मस्त झालेल्या. आणि तांदळा आता माझ्याहून मी सांगते की आम्ही दररोज तांदळाच्याच भाकरी खातो. मी तरी पहिल्यांदा माझ्या हाताने बाजरीची भाकरी पहिल्यांदाच बनवलेली आणि म्हणजे टेस्ट आहे तांदळाच्या भाकरीपेक्षा बाजरीच्या भाकरीला टेस्ट आहे. तशी माझ्या माहेरी बनवतात पप्पांसाठी कधी कधी माझी आई, पण मी कधी माझ्या हातांनी म्हणजे माझ्या घरी बनवली नव्हती. पहिल्यांदा ट्राय केलेली आणि सगळ्यांना आवडली पण, खाल्ले पण सगळ्यांनी. आणि असो आता सध्या हा संक्रांतीच्या विषयी आपण बोलू, तर इथं माझं आता तिळगुळ बनवायचं काम चालू होतं. यंदा आहे ना मी बरेच वेळा रात्री पण आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण आईला विचारूनच यंदा तिळगुळ बनवलेला, कारण गेल्या वर्षी आहे ना माझा तिळगुळ जरा असा म्हणजे व्हाईट कलरचा दिसत होता. मला तर वाटतं मी गुळ आहे ना गुळाचा पाक जास्त असा शिजवला नव्हता, त्याच्यामुळे आहे ना म्हणजे असा कच्चा कच्चा असं वाटत होता जरा, म्हणून मग मी आईला 2-3 वेळेला फोन करून विचारला. तसं पण आहे ना सासूबाईच बनवताना आमच्या, पण मी यंदा म्हणजे गेल्या वर्षी आणि यंदा मी बनवलेला ना, तर माझं जरा असा प्रॉब्लेमच झालेला गेल्या वर्षी. मग मी आईला विचारून जसं जसं ती सांगत होती ना तसं तसं मग इथं बनवून घेतलं मी. आई बोलली की थोडंसं साखर टाकायची, साखरेमुळे थोडासा कडक तिळगुळ होतो, म्हणजे असा कच्चा असं वाटत नाही आणि म्हणजे नरम एकदम असं वाटत नाही. जरा कडक असला ना चिक्की तिळगुळाची तर मग खायला पण मस्त वाटते. तर मग त्याचप्रमाणे जशी जशी सांगत होती ना त्याच पद्धतीने इथं माझं करणं चालू होतं. आणि कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडासा चिमूटभर का असं ना मीठ टाकलं ना की मग अजूनच चांगली टेस्ट येते. मग थोडासा चिमूटभर मीठ पहिले कढईमध्ये तेल तूप थोडं थोडं टाकलेलं, 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप असा. त्यानंतर मग गूळ साखर आणि त्यानंतर मग चांगला तो पाक शिजवून घेतला. त्यानंतर रात्रीच भाजून ठेवलेले तीळ म्हणजे करायचा विचार पण झालेला, पण हिंमत काय झाली नाही माझ्याच्याने. आईंनी भाजून ठेवलेले तीळ आणि शेंगदाणे, तर मग ते मी आता टाकलेले याच्यात. आणि त्यानंतर जो शेंगदाण्याचा कूट केलेला ना तो पण टाकला. आणि त्यानंतर थोडासा चवीपुरता मीठ टाकून चांगलं असं परतवून घेतलं. म्हणजे आता मी चांगली पेशन्स ठेवूनच होते, कारण व्यवस्थितच मला करायचा होता यंदा तिळगुळ, कारण गेल्या वर्षीसारखा नको. आणि गेल्या वर्षी ना असा डब्यात भरून ठेवला ना की तो पूर्ण असा खाली बसून राहायचा, असा नरम झालेला जरा, त्याच्यामुळं मग जरा मूड ऑफच झालेला. म्हणून यंदा जरा टाईम का जाईना म्हटलं, पण चांगला करण्याचा प्रयत्न करीन माझ्याच्याने मी. तरी तर चांगला असा मस्त शिजवून घेतला मी तो.
जवळजवळ 15 ते 20 मिनटं माझा या तिळगुळ म्हणजे पूर्ण हा बनवण्यातच गेलेला आणि जो चिक्की बनवायला लाटायला त्याला अजूनच वेळ गेलेला. पण बऱ्यापैकी माझा यंदाचा तिळगुळ मस्त झालेला. बघाच तुम्ही यापुढे पण. आणि दुसरीकडे तुम्ही बघत असाल गॅसवर, तर आता सांगते की म्हणजे तिळगुळ घेऊन माझी वहिनी आणि भाऊ येणार होता माझा. तर मग त्यांच्यासाठीच माझं इथं चालू होतं जेवणाची पण एकीकडे तयारी. तसं तर त्यांनी म्हणजे मला समजलेलं की ती येतील म्हणून, पण मी त्यांना कॉल करून विचारला तर ते बोलत होते की एक बहिणीकडून एक म्हणजे आम्ही 4घी जणी आहोत, मग एका बहिणीकडून तुझ्याकडे येऊ नंतर, असा त्यांचं चालू होता. तर म्हटलं तोपर्यंत जेवणाची पण वेळ होईल, मग तुम्ही जेवायलाच या इकडं, असं मी त्यांना बोलले. तर म्हटलं ठीक आहे. मग इकडं माझं एकीकडे जेवणाची पण तयारी चालू होती आणि मी आता दूध होतं ना तेच ठेवलं, म्हणजे आटत ठेवलेलं थोडंसं दूध होतं. म्हटलं दोघांपुरती का असे ना पण बासुंदी होईल. आणि मग त्याच्यातच मी दूध पावडर, वेलची, साखर असं टाकून व्यवस्थित अशी आटवून घेतली ती. आणि जे काय होते ना ड्रायफ्रुट्स ते पण त्याच्यात टाकून व्यवस्थित म्हणजे 2 बाउलमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवून दिली, जेणेकरून ती येईपर्यंत आणि जेवण होईपर्यंत चांगली ही सेट होऊन राहील. थंड झाल्यावर म्हणजे चांगली म्हणजे जाड पण होते थोडी आणि टेस्टला पण खूप छान लागते. आणि इकडे बघा आता माझं काय चाललं होतं, दरवर्षी ना मी पराती उलटी ठेवते आणि त्याच्यावर तिळगुळ लाटून त्या चिक्क्या करते तिळगुळाच्या. पण यावेळेस ना मी अशी पिशवी घेतलेली आणि पिशवीला अशी मधूतून कट करून तिला तेल लावलेलं बघा, आता तुम्ही बघत असाल. आणि एकच नंबर म्हणजे अजिबात चिकटलं नव्हतं, कशाला लाटण्याला पण नाही आणि कशालाच नाही. आणि जशा हव्या होत्या ना तशा चिक्क्या झालेल्या. तुम्ही पण जर आता कधी या पुढच्या वर्षी बनवाल ना तेव्हा ही पद्धत वापरून करा, म्हणजे जास्त झंझट पण काढायला लागत नाही आणि पराती वगैरे घासण्याचा पण काय प्रश्न येत नाही. इथं फक्त ही जी आपण बनवासाठी कढई, चमचा काय हे वापरू ना तीच भांडी. तर इथं मी त्या पिशवीला सर्व बाजूंनी तेल पण लावून घेतलं आणि हे जे सारण होतं ना तिळगुळाचं ते मी 2 भागामध्ये करून, म्हणजे पहिल्यांदा अर्धा आणि त्यानंतर दुसरा अर्धा असं घेऊन 2 भागामध्ये लाटून घेतलं असतं. कारण मग त्या पिशवीवर पण इतकं काही मावलं नसतं आणि मग म्हणजे जाड झाली असते चिक्की. त्याच्यामुळं मग अर्धा पिशवीवर घेऊन व्यवस्थित असा लाटून घेतला सर्व बाजूंनी सारखा आणि मग त्याच्या चिक्क्या पण करून घेतल्या. तर बघा इथं माझी आता जरा गडबडच झालेली, कारण हे गरम गरम आहे ना तितक्यातच लाटून घ्यायला पाहिजे, म्हणजे कसं मग कडक झाल्यानंतर पाहिजे तितकं पातळ व्यवस्थित असं होत नाही सगळ्या बाजूंनी सारखं. मग गरम गरमच लगेचच लाटून घेतलं मी ते एकसारखं आणि लगेचच कट करायचे होते. थोडासा नरम आहे ना तरच सुरीने तेव्हाच कट करायचे होत्या, कारण मग कडक झालं ना का मग सुरीने पण व्यवस्थित अशा कट होत नाही ते आणि मग वाकडे तिकडे असे म्हणजे सरळ आपल्याला जसे ज्या आकाराचे पाहिजेत ना त्या आकाराच्या चिक्क्या काय होत नाही. म्हणून मग माझी इथं जरा घाईच झालेली. आणि बघू शकता तुम्ही आता एकदम सोप्या पद्धतीने मी इथं लाटून घेतलेला आणि सगळ्या बाजूंनी सारखी अशी माझी ही पोळी झालेली तिळगुळाची. आणि त्याला मग लगेचच मी सुरीने कट पण करून घेतलेलं. दरवर्षीसारखा माझा परातीवर काय टाइमपास झाला नाही. परातीवर तसं पण मी प्लॅस्टिक वगैरे काय घेत नव्हती, डायरेक्ट परातीवर टाकून म्हणजे पहिले तेल लावायचे त्याला आणि त्यानंतर तो सारण टाकून लाटायची. पण ते ना म्हणजे पाहिजे तसं व्यवस्थित असं होत नव्हता आणि मग नरम झाल्यानंतर परत तो परातीला सर्व चिकटून राहत होता. त्याच्यामुळं मग परत ती परात उलटीच गॅसवर ठेवायची आणि मग परत तो वितळल्यानंतर कट करायचा, असा टाइमपास बराच व्हायचा दरवर्षी. पण आता यावेळेला मी अशी ट्रिक वापरलेली ना म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीची, तर मला म्हणजे बऱ्यापैकी बरंच वाटत होतं मला आणि इतकं पटकन झालं ना मला म्हणजे कळलंच नाही आणि दरवर्षीसारखा टाइमपास पण माझा काही झाला नाही. तर बघा इथे लगेचच थोडंसं असं नरम होतं ना तर लगेचच कट करून घेतला, पण शेवटना कडकच झालेला. तर मग मी मग सुरी ठेवून त्याच्यावर लाटण्याचे असे ठोके देऊन मी कट करून घेतला. आडव्या आणि उभ्या अशा सुरीने कट करून घेतलं, जसं आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये तिळगुळाच्या चिक्क्या पाहिजे असतील तशा. किंवा म्हणजे काही मी दरवर्षी गोल पण करते, अर्धे लाडू करते आणि अर्ध्या चिक्क्या करते. पण मी यंदा ते काय याच्यात पडलेत नव्हते. तशी पण मला जवळजवळ दुपारच आलेली हे सर्व बनवता 11 11:30 झालेले आणि मला परत जेवणाची पण तयारीला लागायचं होतं आणि हे सर्वच करून घेतलेलं. त्याच्यामुळं मग ते थंड तसं देऊन पण जमलं नसतं मला, हे सर्व आताच करायचं होतं तिळगुळ मला. तर मग मी डायरेक्ट चिक्क्याच करून घेतल्या यंदा सर्व तिळगुळाच्या आणि लगेचच मस्त अशा म्हणजे झालेल्या बघा कडक
कडक झालेलं आहे ना, त्याच्यामुळं मग मला पटकन मी त्या सर्व अशा मोडून ठेवल्या आणि डब्यात वगैरे सर्व भरून ठेवल्या. तिळगुळ बनवताच मला जवळजवळ 11 11:30 झालेल्या आणि फोन मला तर वाटतं 10:30 पावणे 11च्याच वेळेला आलेला. म्हणजे मीच त्यांना केलेला येतील असं विचारण्यासाठी. तर मग माझ्याकडे जास्त वेळ पण नव्हता आणि जवळजवळ 12:30 पावणे 1 वाजताच ते आलेली माणसं, म्हणजे माझी वहिनी आणि भाऊ. तर मग ते आता 11:30 वाजलेले ना, मग या वेळेला मला लादी पुसून जेवण वगैरे बनवायचं होतं. मग पहिल्यांदा मी हे सर्व बनवलेलं ना तिळगुळ ते सर्व डब्यात भरून घेतलं. जे चांगले असे चांगल्या आकाराचे होते ना, ते या स्टीलच्या डब्यामध्ये आणि थोडंसं म्हणजे वाकडे तिकडे असं होतं ना, ते त्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून घेतलं. कारण मग जे पाहुण्या माणसांना कोणाला द्यायचं असतील ना, त्यांना मग चांगल्या आकाराचे, आणि जर घरातच कुणाला खायचं असतील मग ते असे वाकडे तिकडे आकाराचे असते तरी पण काही इतकं काही वाटत नाही. म्हणजे माझ्यासोबतच असंच काही गृहिणी करत असतील. असं तर बघा इथं मी हे तिळगुळ पण भरून ठेवले व्यवस्थित, आणि वट्यावर तुम्ही पसारा बघत असाल त्या साईडला तितकं सर्व आवरून मला लादी पुसायची होती. मग मी इथं हे सर्व आवरून घेतलं. त्यानंतर लादी वगैरे पण मी पुसायला घेतलेली, जेणेकरून कोणी पाहुणे वगैरे येत असतील. आणि तसा पण संक्रांत बोलल्यानंतर पहिलाच सण आणि म्हणजे आवडता सण, त्याच्यामुळं मग सर्व घराची साफसफाई पण केल्यावरच सण आणि प्रसन्न असं वाटतं. म्हणून मग पहिल्यांदा लादी वगैरे पण पुसून घेतली मी इथं. तर बघा इथे एकीकडे माझं लादी पुसायचं काम चालू होतं आणि दुसरीकडे मी गॅसवर वरणाची डाळ आणि भात शिजत ठेवलेलं, म्हणजे जेणेकरून मग माझा इथं लादी पुसून होईपर्यंत वरणाची डाळ पण शिजून जाईल आणि मग इथं म्हणजे एकीकडे भात पण होऊन जाईल. मग नंतर भाजी मी बनवायला मोकळी. तसं पण मला सिंपलच जेवण बनवायला लागणार होतं, कारण अगोदर काय ठरलेलं नव्हतं आणि आणून देण्यासाठी माझे म्हणजे काव्याचे पप्पा पण काय घरी नव्हतं. मग जे काय होतं ना घरात अवेलेबल त्याच्यातच मला वरण भात भाजी आणि पापड असा म्हणजे साधाच मेनू होता. आणि गोडामध्ये बासुंदी बनवून घेतलेली. आणि इथं फक्त मी लादी पुसून किचनमध्ये गेलेली, इतक्यातच फक्त भात झालेला आणि वरणाला फोडणी देत होती ना, इतक्यातच वहिनी आणि भाऊ आलेली. मग माझी तर ना खूपच अशी गडबड झालेली आणि त्यात पण मग म्हणजे गडबडच झालेली. आता तुम्ही विचार करू शकता, पाहुणे घरात आणि आपलं जेवण पण झालं नव्हतं. मला असं वाटलेलं की 1-1:30 वाजले यांना यायला, मग माझं होईल निवांत जेवण तोपर्यंत. पण तरी पण इतकं काय नाही, भाजी कुकरमध्ये पटकन होऊन गेली माझी. वरणाला फोडणी आणि भाजी झाली अर्ध्या तासात माझी. आणि त्यानंतर मग लगेचच त्यांना जेवण वगैरे पण वाढून दिलं मी. ते काय माझ्याच्याने म्हणजे ती आली ना तेव्हा, मग आता तुम्ही विचार करा माझी गडबड झालेली ना, त्याच्यामुळे शूट पण काय माझ्याच्याने झालं पण नव्हतं. आणि काव्य जरी घरी असली ना, मग ती जरा शूट करते माझं, तिला म्हणजे सांगायची पण इतकी काही गरज लागत नाही. काहीतरी असं मेन असेल ना तर मग ती पटकन मोबाईल घेऊन शूट करते. पण मला इतकं काही सुचलं पण नाही ट्रायपॉडला मोबाईल लावायचा, आणि गडबडच होती ना, त्याच्यामुळं मग मी काही शूट केलं नाही. लगेचच जेवण वगैरे बनवून घेतलं आणि जेवण वगैरे वाढून घेतलं त्यांना. आणि मग झालं त्यांचं बरंच, म्हणजे जवळजवळ 1-1:30 तास बसलेली ती. आणि त्यानंतर मग गेलेली, कारण त्यांना दुसरीकडे पण जायचं होतं, दुसऱ्या बहिणींच्या घरी आणि आत्यांच्या घरी वगैरे, आणि तिला तिच्या माहेरी पण जायचं होतं. त्याच्यामुळे इकडे बघा जायच्या वेळेला फक्त हळदी कुंकू करताना नंदेची मुलगी होती या वेळेला तिथं. मग तिला म्हटलं थोडंसं शूट घे, म्हणजे कसं आल्यासारखं काहीतरी शूट. आणि म्हणजे तिचं पण पहिलाच हळदी कुंकू, पहिलीच संक्रांत होती लग्नानंतरची, म्हणून म्हटलं मग शूट पण होऊ दे, कारण कसा पाहुणे आल्यानंतर तुम्हाला पण मी इतका वेळ बडबड करते की माझी वहिनी आणि भाऊ येणार होते, मग थोडं तरी म्हणजे दिसलं पाहिजे व्हिडिओमध्ये. म्हणून मग थोडीशी क्लिप छोटीशी क्लिक म्हणजे इथं मी शूट केली. त्यानंतर मग दुपारचं जेवणाचं वगैरे आम्ही म्हणजे पहिल्यांदा त्यांनाच जेवण वाढून दिलेलं, आणि त्यानंतर मग आम्ही जेवण भांडी वगैरे घासून मग मी गेलेली हरिपाठाला. तसं पण आहे ना, म्हणजे याच्या आदल्या दिवशी आमचा हरिपाठ जरा बाहेर झालेला, त्याच्यामुळे आज काय हरिपाठ करायचा नव्हता. पण मागून सर्व लेडीजचा विचार झाला की संक्रांत आहे आणि पहिलाच सण आहे या वर्षातला, मग आपण हरिपाठ करू, आणि एकादशी पण होती त्या दिवशी. मग आम्ही म्हणजे तो सर्व आवरून झाल्यानंतर मला 3च वाजलेले, तसं पण आमची 2ची वेळ असते, पण 3 वाजता मी गेलेली हरिपाठाला. हरिपाठ वगैरे करून मग आली, आणि त्यानंतर परत आपलं संध्याकाळचे आहे तेच संध्याकाळचं जेवण वगैरे पण करून घेतलं मी. रात्रीचं जेवण वगैरे पण जेवल्यानंतर मग मी परत मशीनवर बसलेली, कारण मला हा ब्लाऊज दुसऱ्या दिवशी घालायचा होता. मग म्हणजे पहिलेच कट करून ठेवलेला, फक्त हा शिवायचा होता. सिंपल नाही बोलता येणार, सिंपल शिवायचा होता. पण शिवायला बसली तेव्हा फक्त बाही मी फुग्यांची बाही शिवलेली. आता तुम्ही जसं बघत असाल व्हिडिओमध्ये, हा आहे ना मला तर वाटतं बुधवारचा व्हिडिओ होता, आणि मला शुक्रवारसाठी हा ब्लाऊज हवा होता. पण म्हटलं गुरुवारी पण कशावरून मला इतका ब्लाऊज शिवायला वेळ मिळेल, म्हणून म्हटलं अर्धा तरी आज शिवून घेईन, मग दुसऱ्या दिवशी अर्धा शिवीन असा. तर बघा त्याच दिवशी मी हा पूर्ण ब्लाऊज शिवून घेतला, फुग्यांची बाही, आणि सिंपलच ही साडी आहे.
दररोजच्याच वापरासाठी मी ही साडी घेतलेली आणि असा माझ्याकडे कलर पण नव्हता. असो तर बघा इतका घाई गडबडीचा दिवस आणि सतत म्हणजे रोजच इतके म्हणजे आता सध्या घाई गडबडच असते ना, त्याच्यामुळे व्हिडिओ काय रेग्युलर येत नाहीत आपले. त्यामुळे तुम्ही जरा मला समजून घ्या. असो चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.